कुणाल म्हणजे अक्षरशः आम्ही घाबरलो होतो, त्याला असं उभं राहायची पण ताकद म्हणजे गेल्या महिन्यापासून सगळं प्लॅनिंग केलं होतं. चला आता कुणालला ओवाळायला सुरुवात. काय चाललंय काय चाललंय? हे शेरू चल घरात. खारुताईला पकडायला बघा गेला होता धावत धावत. चले चला. सकाळी सकाळी आभाळ बघा कसं भरून आलंय ते. पावसाचे दिवस आहे, पाऊस पडणारच. पण कधी कधी असं वाटतं ना की पावसाने थोडीशी विश्रांती घ्यायला पाहिजे, म्हणजे आम्हाला सुद्धा घराच्या बाहेर पडायला मिळेल म्हणून. तर मस्त असं वातावरण तयार झालेलं आहे आणि शेरू आपला खारुताईच्या मागे धावला होता. इथे बघा गहू टाकलेत ना, ते खायला खारुताई बिचारी येते, पण हा कुठे त्यांना उभं करतोय. बिचारा घाबरून पळाल्या. चला आपली गाडी पण बघा नाही आहे. तर सकाळी सकाळी कुणालचे बाबा गेले तळ्यामध्ये, कारण आपला कुणाल आज मुंबईवरनं येतोय, त्याला घ्यायला गेलेले आहेत. येतील आता थोड्याच वेळात. मी सुद्धा वाट बघते कधीपासनं. आत्ता येतात नंतर येतात, अजून काही पत्ता नाही. मला वाटतं गाडी लेट झाली. चले हिरो चला घरात, बस झाला पाऊस आला. चल भिजायचं नाही आपल्याला, वाघ्याला बांधून ठेवलंय. चला चला घरात, पाऊस आला पाऊस आला. चला चला जाऊया. ही बघा चूल आहे ना पेटवली आधी, म्हणजे गरम गरम पाणी त्याला आंघोळीला लागेल ना आल्यावरती, त्याच्यामुळे पहिला आधी चूल पेटवून घेतली. झाडलोट केलं घरातलं आणि म्हणजे तो येईपर्यंत पाणी तापेल. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आज तुम्हाला मी तारीख सांगते. आज तारीख आहे 28 जुलै आणि आज खूप असा खास दिवस आहे आमच्यासाठी. म्हणजे 28 जुलै हा कुणालचा वाढदिवस. आज कुणालचा आपला बड्डे आहे आणि त्याच्यामुळेच आहे ना आम्ही लोक असं वाट बघतो कधी तो घरी येतो ते. गेल्या वर्षी ह्या दिवशी तो मुंबईला होता. हां गेल्या वर्षी मुंबईला होता तो आणि यावर्षी आपल्यासोबत आहे. तर म्हटलं बघूया काहीतरी छानसं असं प्लॅनिंग करूया. तर सगळ्यात आधी त्याला पहिला आधी घरी येऊ देत. असं निघाला येतो. कालच संध्याकाळी बसला तो गाडीमध्ये. खूप अशी एक्साइटमेंट आहे, कधी तो येतोय कधी ते येतोय. आणि किती वर्ष झालं ना ते कुणालाच तुम्हाला सांगेल. त्याचं आता वय किती झालं, किती वर्षाचं आहे ते सगळं त्याच्याशी बोलूया आपण आल्यावरती. त्याची थोडीशी तब्येतसुद्धा खराब आहे, म्हणजे त्यालासुद्धा सर्दी खोकला सगळं आहे. म्हणजे हे सगळं व्हायरल बघा चालू आहे ना, त्याच्यामुळे आमच्या घरात सध्या सगळ्यांना आजार पण आहे. कुणालचे बाबा आता ठीक आहेत, त्यानंतर मी झाले, माझं पण ठीक आहे. आता चाललं आहे, औषधं घेऊन आपलं चाललेलं आहे. आणि आता कुणाल आजारी पडलं आहे, ते एक डोक्याला टेन्शन. म्हटलं तो आला ना की पहिला तर डॉक्टरकडे नेऊन आणणार कुणालचे बाबा आणि मग बाकीचं पुढचं सगळं प्लॅनिंग करूया. तर हे आपले चंगूमंगू बघा, हे आता आले बाहेरनं आणि हे बघा हे कसे झोपलेत बिचारे मस्ती करून करून. वागल्या शेपटी हलव वागू, शेपटी हलव. ए वागली वागली आमची, शेपटी हलव वागू, शेपटी हलव. ए वाग्या तो बघ दादा आला ना. कोण आला? आला दादा आला, आमचा दादा आला. कुणाल कुठं आहे? ताप आहे अंगात. हां शेरू ये चल. हे शेरू चल इकडे. झोपलाय का जागा आहे? तब्येत बरी नाही कुणालची पण. कुणाल बघा झोपलाय. खूप ताप होता त्याला, आता ताप उतरलाय. कुणाल चल डॉक्टरकडे जायचं ना, चल उठ चल चल.
गरमी बघा किती होते बापरे, कारण लाईट आहे ना आमच्याकडे गेलेली आहे. मी जरा इथे बसते खाली, जाम गरम झाले. असं लाईट गेली ना त्याच्यामुळे जास्त अशी गरमी होते. आणि कुणाल बघा झोपला आहे आता. सकाळी तो आला ना पूर्णसं तापाने फणफण होता, खूप ताप होता. मग आल्या त्याला थोडंसं खायला दिलं, औषध दिलं कुणालच्या बाबांनी, आणि त्याचा ताप की नाही आता उतरलं आहे. नरम नरम खिचडी बनवली आणि सगळ्यांसाठीच खिचडी बनवली. वाघ्या शेरू आमच्यासाठी सगळ्यांसाठी खिचडीच बनवली आज. तीच सगळ्यांनी खाल्ली आता. आणि आता झोपला आहे तो, ताप उतरला आहे त्याला की नाही. सर्दी आणि कफ भरपूर झालेला आहे. तर आत्ता कुणालच्या बाबा त्याला डॉक्टरकडे नेत आहेत. त्यांना जाऊन पहिला औषध घेऊन ये, उगाच अंगावर काढायला नको. कारण हे जे वातावरण आहे ना पावसाचं, खूप खराब वातावरण आहे. मी तुम्हाला सांगते नेहमी की पाऊस खूप पडतोय, पाऊस खूप पडतोय, पण असा पाऊस पडतो ना हा, म्हणजे 2-3 दिवस झाले इतका हा पाऊस आहे ना, वेगळाच पाऊस आहे. त्याच्यासोबत वारा भरपूर आणि बोचरा वारा आणि थंडगार नुसतं बर्फासारखं सगळं वातावरण झालेलं आहे. आणि काय होतं की बघा, ही जमीन आहे ना आपली ह्याची कोब्याची जमीन आहे ना, पुढे पडवीला पण आणि मागच्या साईडला पण, घरामध्ये पण बघा लाद्या आहेत ना, पूर्ण सगळं गार पडलेलं आहे. आणि त्याच्यावर आता फोन वाजतोय, मला वाटतं त्याच्या ऑफिसमधनं फोन असेल. बघते मी, 1 मिनटं बघते. तर मगाशी बोलता बोलता बघा तुमच्याशी राहून गेला, फोन वाजला म्हणून. तर फोन कुणालच्या सरांचा होता ऑफिसमधून त्याच्या, आणि त्यांना सांगितलं की त्याची तब्येत ठीक नाही. असं त्यांना माहितीच होतं की त्याची तब्येत ठीक नाही आहे, कारण तो ज्यावेळेस मुंबईहून निघाला ना तेव्हा त्याला सर्दी खोकला आणि साधारण ताप वगैरे होता. त्याच्यामुळे सर म्हणाले की नाही, त्याला आराम करू दे, आज काही विशेष असं काही काम नाही आहे, तो रिलॅक्समध्ये त्याला आराम करू दे. आणि त्याच्यानंतर मग मी इथे बघा आता काम करायला घेतलेलं आहे. आता मी पाणी भरायचं काम करते, म्हणजे ह्या ज्या बादल्या आहेत ना जड जड भरून मी घरामध्ये नेऊन ओतत होती. आता हे जे काम आहे नेहमी कुणाल किंवा कुणालचे बाबा करतात, पण आज दोघं पण ना म्हणजे झोपलेले होते. कुणालच्या बाबांची पण तब्येत अजून पण मला बरी नव्हती वाटत, म्हणजे ते जाम असे थकलेले वाटत होते. म्हणून त्यांना सांगितलं तुम्ही पण आराम करा, जे काही पाण्याचं आहे ते मी बघते म्हणून भरते पाणी मी. आणि काय होतं की म्हणजे बघा मुलं आजारी पडली की आपण कसे घाबरून जातो, आई वडील तसंच झालं होतं. पण मी तरी थोडीशी ठाम राहते, पण कुणाल जेव्हा एकदम कोसळून जातात, म्हणजे कुणालला काही झालं ना की झालं, मग ते एकदम त्यांचे हातपाय गळून जातात. तसेच ते झाले होते आज, घाबरल्यासारखे झालेले. त्यांना म्हटलं होईल तो संध्याकाळमध्ये ठीक. म्हणजे सकाळी ज्यावेळेस तो आला ना तेव्हा त्याची अवस्था खूप खराब होती, त्याच्यामुळेच ते घाबरलेले होते. म्हटलं थोडंसं त्याला आराम करू दे, आणि मग म्हटलं संध्याकाळच्या वेळेस त्याला दवाखान्यात नेऊया, कारण त्याला इतकी झोप होत, म्हणजे प्रचंड झोप त्याच्या डोळ्यावरती, म्हणजे तो अक्षरशः म्हणजे उठतच नव्हता. तो म्हणतो आई मला आराम करू दे. त्याच्यामुळे म्हटलं राहू दे, आराम करू दे त्याला. म्हटलं संध्याकाळच्या वेळेस दवाखान्यात घेऊन जाऊया. तर दोघं पण तिथे घरामध्ये झोपले होते. आणि त्याच्यानंतर मग मी घरातली जी काही छोटी मोठी कामं आहेत ना ती करायला की नाही सुरुवात केली. आज बघा लाईट दिवसभर नसते सोमवारची, त्याच्यामुळे घरातलं फारसं असं काम काही मी काढत नाही. कपडे वगैरे पण धुवायचे होते कुणालचे 2 दिवसाचे, म्हणजे जे काही नवीन कपडे त्याने नेले होते ना, आता गेला होता पिकनिकला, ते सगळे मी बॅग वगैरे रिकामी करून भिजत घालत ठेवले. आता लाईट नव्हते त्याच्यामुळे हाताने म्हणजे कपडे धुवायचे होते, पण म्हटलं जरा संध्याकाळच्या वेळेस धुवून घेईन, कारण इतर कपडे पण होते ना ते पण जास्तीचे होते. म्हणजे सगळेच जर का हाताने धुवत बसली तर म्हटलं खूप वेळ जाईल, कारण माझी पण तब्येत सध्या ठीक नाही आहे. मी तुम्हाला काम करताना दिसते, म्हणजे औषध खाऊन उभी राहून मी काम करते, पण नाही माझी पण तब्येत ठीक नाही आहे. पण त्यात आपण काही करू शकत नाही. बघा घरातली मंडळी सगळे आजारी असतील तर एकमेकांना सांभाळून घेणं हे आपलं काम आहे. त्याच्यामुळे आता हे दोघं जरा बघा थोडेसे वीक पडले, त्याच्यामुळे मला ठाम राहणं गरजेचं होतं, आणि तसंच मी करते आता. आता लवकर फुललेत बघा फुलं, रोज संध्याकाळची ना मी काढून घेते. म्हटलं आज काढूया थोडीशी, पण फुलल्यात आज. रोज कळ्या असतात, आज पाऊस थोडासा कमी आहे ना त्याच्यामुळे फुललेत बघा फुलं. जर वातावरण खूप असं गार असेल ना तर कळ्या लवकर फुलत नाहीत. सुगंध खूप छान होतो या फुलांचा. अजून आतल्या साईडला पण आहे, मी काढते. हे बघा काय काय कळ्या बघा, गवत काढून टाकायचं इथलं सगळं आणि व्यवस्थित करावं हे ना. हे माझं रोजचं काम आहे, फुलं काढायचं सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम. टी व्ही चालू झालेली आहे आमच्याकडे. कुणाला आता टी व्ही लावून बसला आहे. आत्ताच कुणालचे बाबा त्याला डॉक्टरकडे म्हणजे घेऊन आले. आता मगाशी गेले होते काहीतरी 5च्या दरम्यान, आणि आता औषध वगैरे घेऊन आलेले आहेत. आत्ता बरा आहे तो. आता सकाळी ज्यावेळेस तो आला ना
म्हणजे अक्षरशः आम्ही घाबरलो होतो. त्याला असं उभं राहायची पण ताकद नव्हती, इतकं त्याला एकदम हे झालं होतं. म्हणजे तो म्हणत होता की आई खूप असं विकनेस वाटतोय. दुपारी जेवायला पण तो मागत नव्हता, पण आता आहे, व्यवस्थित आहे. आता त्याने नाश्ता वगैरे पण चांगलाच केलेला आहे आणि आता आहे. तुम्हाला नंतरला दाखवते. तर थोडीशी मी फुलं जरा काढून घेते. म्हटलं आता वाढदिवस काय करता तर नाही आलं, पण निदान म्हटलं त्याला ओवाळून तरी घेऊया संध्याकाळच्या वेळेस. तर म्हटलं ही फुलं जी आहेत ना फुललेली ती म्हटलं काढून घेते. असं सगळं आहे. मनाच्या इच्छा असतात ना आपल्या, म्हणजे कधी कधी बघा आपण प्लॅनिंग करतो पण ते सक्सेस होत नाही. असं होतं आमच्या बाबतीत, बऱ्याच वेळेला होतं. म्हणजे खूप दिवसांपासून आम्ही, म्हणजे गेल्या महिन्यापासून सगळं प्लॅनिंग केलं होतं की आपण असं करूया तसं करूया, कोणाचा बड्डे आहे असं, पण सगळं प्लॅनिंग आमचं की नाही फिसकटलेलं आहे. पण आम्ही करणार. त्याला जरा म्हटलं बरं वाटू दे आणि त्याला म्हटलं करूया. तो म्हणत होता की करूया आपण, पण मी म्हटलं कुणाला नको. केक वगैरे बघा आणला ना बाहेरून का परत ते मैद्याचं वगैरे असतं, उगाच नको ते, हे नको पोटात जायला नको ते. म्हटलं नंतरला आपण करूया, 1-2-4 दिवस म्हटलं जाऊ देत, त्याला व्यवस्थित बरा होऊ देत आणि मग म्हटलं करूया. हा ताप इतका बेकार आहे ना, माणूस म्हणजे अशी चांगली माणसाची कोलमडून जातात, एकदम असा विकनेस होतो. कारण मला पण माहिती आहे आणि कुणालच्या बाबांना पण माहिती आहे, एकदम कोलमडून जातो माणूस. म्हणजे खूप थकवा वगैरे असो, असा हा ताप आहे ना, एकदम विचित्र ताप आहे असं सगळं. चला आता फुलं काढली, घेतलेत, देवपूजा करून घेते. थोडेसे जरा कपडे माझे ना सुकवायचे बाकी आहेत. लाईट नव्हती ना, लाईट आता मगाशी आली, त्यावेळेस आता कपडे मशीनला टाकले. अर्धे कपडे हाताने धुवून घेतले, कुणालचे नवीन कपडे होते ना ते हाताने धुतले, ते बघा सुकवलेत स्टँडमध्ये. आणि बाकीचे आहेत थोडेसे, ते आता करून घेते पटकन. आमच्याकडे बघा टी व्ही चालू आहे. काय बोलते, बरी वाटते तब्येत? ताप गेलाय ना, पण बरं विकनेस वाटतं आता, विकनेस वाटतं. चला आराम कर कर. बघ खोप किती बघ असा खोकलाय. कर आवाज टीव्हीचा. चला आता कुणाला ओवाळायला मी सुरुवात केलेली आहे. म्हणजे बाकी काही नाही, पण निदान म्हटलं ओवाळूया तरी ना. पुन्हा किती वर्ष झाले तुला? 22 पूर्ण झाले ना, 23 लागलं ना. आज काय गोड पण नाही, साखर आहे थोडीशी. कधी 22 वर्ष झालं माहीत पडलं काय? तर हा बघा आता संध्याकाळच्या जेवणाला मी इथं सुरुवात केलेली आहे. कुकर बघा लावून झालेलं आहे, फक्त डाळ भात बनवणार आहे. माझी पण आता एनर्जी लो झाली, डोळे बघा, म्हणजे कधी कोणाचा ताप येईल असं वाटते मला. तर हा गरम गरम चहा पिते आणि पटकन जेवण करून घेते, काम झालं. तर असा बघा सगळा आजारपणात आजचा आमचा दिवस गेलेला आहे. तर व्हिडिओ आजचा आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा, आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, पुन्हा नाही हाईपसुद्धा करा. पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.